जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हा व्हिडिओ अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडी ताईंसाठी आहे। बघा तर अंगणवाडी सेविका व मदतनीस या ताईंसाठी राबणाऱ्या या ताईंसाठी खुश खबर आहे। त्यांचा पगार आता आलेला आहे, पगार झालेला आहे, त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत। कोणत्या महिन्याचा पगार त्यांचा तटला आहे, मग कोणत्या महिन्याचा बाकी होता आणि कोणत्या महिन्याचे मिळणार त्या संदर्भातला जी-आर काय म्हटले, जी-आरमध्ये कोणाला कोणत्या महिन्याचा पगार मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण आज सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या ओळखीचे जर कोणी अंगणवाडी सेविका मदतनीस ताई बंधू भगिनी जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या संदर्भातली माहिती होईल की पगार बाबा झालेला आहे, काळजी करू नये, काळजीचं काय कारण नाही, खात्यात पगार जमा झालेला आहे किंवा लवकरच होणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये। तर त्या संदर्भातला जी-आर आज या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तर बघा असा हा जी-आर आहे। महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी हा जी-आर काढलेला आहे। 22 एप्रिलचा हा जी-आर आहे। म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आहे। म्हणजे जे काय त्यांचं मानधन आहे, पगार आहे, ते वितरित करा, त्यांचा पगार अडवू नका, तटवू नका, असं या जी-आरमध्ये म्हटलेलं आहे। मग कोणत्या महिन्यामधला पगार, तर या ठिकाणी शासन निर्णय काय झालेला आहे, तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे जर या विभागाकडे पैसे जरी नसले तरी जे काय वेगळा जो निधी आहे त्याच खात्यामधील तो निधी या मानधनासाठी वापरावा असा निर्णय झालेला होता। अंगणवाडी सेविकांचा पगार तटवू नये त्यासाठी हा निधी वापरावा असा तो निर्णय झाला होता 2 जून 2017 रोजी। तर त्यानुसार आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मार्च 2025 या महिन्याचं पेमेंट म्हणजे मानधन अदा करण्यासाठी आता खालील रकाना दिलेला आहे। त्या संदर्भात त्यानुसार आता नियोजन करा, वाटप करा असं त्यांनी जी-आर काढलेला आहे। यासाठी एकूण 218 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे मार्च महिन्याचं ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांचं पेमेंट मानधन तटलेलं आहे, अडलेलं आहे, अजून मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिलासादायक व्हिडिओ आहे। हा जी-आर सुद्धा आहे। त्यांना आता लवकरच या संदर्भातलं पेमेंट मार्च महिन्याचा पगार मानधन मिळणार आहे। हा जी-आर महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवरती आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय। तर असा जी-आर आहे। एकूण 218 कोटी रुपये वितरणास मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तुमचे जो कोण ओळखीचे असतील अंगणवाडी सेविका मदतनीस ताई मित्रमैत्रिणी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।